मावळात येऊन दाखवा वगैरे वगैरे भाषा केली. कदाचित त्यांची ती रागातून आलेली असेल, परंतु त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की राज्यघटनेने जे अधिकार सर्वांना दिले त्याच्यात ते येऊ जाऊ शकतात. परंतु मी मात्र या ठिकाणी सगळ्या भूमिका स्पष्ट केलेल्या असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सूचना देखील केल्या की अशा प्रकारचं आपल्याकडनं काही चुकीचं होता कामा नये, याची दक्षता घेतली पाहिजे. बातमीची खातरजमा करूनच त्या ठिकाणी आपण पोस्ट लिहिल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या. आणि आमदारांचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी सुद्धा मी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली होती. वास्तविक पाहता आमदार सुनील शेळके यांना या प्रकरणावरती पडदा टाकता असता की भातखळकरांची प्रतिक्रिया होती, मग आमचं झालं फलानं झालं, चला त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात, मीही माझ्या कार्यकर्त्यांना सूचना देतो, तालुक्यात सौहार्द राहिला पाहिजे, चांगलं एक हेल्दी वातावरण असलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आमदार म्हणून त्यांनी खरं तर एक वेगळी भूमिका घेण्याची गरज असताना ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतल्या केली, ही सर्वच तालुक्यातला एक अजब प्रकारच म्हणता येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी झालेली आहे. या मावळ तालुक्याला एक वेगळा इतिहास आहे. या मावळ तालुक्यामध्ये 1952 साली ज्यावेळेला इथली विधानसभा अस्तित्वात झाली, सुरुवातीला मावळ मुळशी एकत्र मतदारसंघ होता. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यामध्ये सरदार दाभाडे होते, रामभाऊ म्हाळगी होते, मामासाहेब मोळ होते, रघुनाथदादा सातकर होते, कृष्णराव भेगडे साहेब होते, BS गाडे पाटील साहेब होते, मदन बाफना साहेब होते, रूपलेखाताई होत्या, दिगंबर शेठ होते, बाळाभाऊ होते आणि आता सुनील शेळके आहे. या सगळ्या आमदारांची पार्श्वभूमी आणि या सगळ्या आमदारांनी केलेलं काम, त्यांच्याकडे असलेला संयम जर पाहिला तर आपण यांच्या पंक्तीत कुठे बसतो याचं आत्मपरीक्षण विद्यमान आमदारांनी करावं असं मला वाटतं. एक चांगली संधी त्यांना हा प्रकार मिटवण्याकरता आलेले असताना त्यांनी ज्या आक्रस्ताळेपणाने, ज्या त्यांचा जर आवेश किंवा आपण जर त्या ठिकाणची त्यांची जर भूमिका पाहिली तर ते आता उठून येतात की काय अंगावरती, अशा प्रकारचा आविर्भाव त्यांचा त्या ठिकाणी दिसत होता. आणि एक चांगली संधी त्यांनी या ठिकाणी गमावली. शेवटी आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. अशा प्रकारची परिस्थिती त्या पत्रकार परिषदेनंतर त्या ठिकाणी अनुभवायला मिळाली. माझ्यावरती काही वैयक्तिक आरोप केले गेले, परंतु मी राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष सक्रिय आहे. कुणाच्याही खाजगी जीवनात, कुणाच्याही वैयक्तिक जीवनात जाऊन टीका मी आजपर्यंत केलेली नाही आणि आताही करणार नाही. शेवटी प्रत्येकाचं खाजगी जीवन आहे, प्रत्येकाचे धंदे आहेत, प्रत्येकाचे व्यवसाय आहेत, त्याच्यावरती मी जाणार नाही. मला माझ्या मर्यादा कळतात. मी तुमच्यावरती वैयक्तिक ॲलिगेशन करायला एकच काय राहिला, अशा प्रकारचा माझा या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेतला विषय आहे. मात्र मी तुम्हाला परवाच्याही पत्रकार परिषदेमध्ये राजकीय आरसा दाखवलेला होता, त्याच्यामुळे तुम्ही चिडलात. पण मी आजही तुम्हाला राजकीय आरसाच दाखवणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे. सुनील शेळके यांनी सांगितलं की गणेश भेगडे यांनी भातखळकरांचं वकीलपत्र घेतलेलं आहे का? मुळात अतुल भातखळकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रदेशाचे प्रवक्ते आहेत. त्यांच्याविषयी माझ्या जिल्ह्यात, माझ्या तालुक्यात एखादा आमदार जर त्यांना यायला बंदी घालतो, यायची धमकी देतो तर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने प्रदेशाच्या आमदाराची, प्रवक्त्याची त्या ठिकाणी पाठराखण करणे हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं याच्यात कुणाचं वकीलपत्र घेण्याचा प्रश्न येतो कुठं? दुसरा विषय आला हुजरेगिरीचा. त्या हुजरेगिरीच्या वादात आता मला वाटतं फार आपण अडकू नये, परंतु त्या ठिकाणी आज जरी किती म्हणत असले की राऊतांनी वडीलकीचा मान राखून पवार साहेबांना खुर्ची दिली, तर त्या ठिकाणी एक पत्रकार 2-3 फोटो काढतायत.
आपल्याकडं आदर सत्कार करण्याची पद्धत आहे. एखाद्याला सांगितलं असतं जा रे बाबा ती खुर्ची दे, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने ती खुर्ची उचलून तिथं पळताय पुढं, ही महाराष्ट्रातली सत्ता टिकविण्याची लगबग त्याची तुमची दिसती, ती हुजरेगिरीच दिसती, असं माझं आजही ठाम मत आहे. त्या विषयावरती आपण खरं तर अधिक चर्चा न करता त्यांनी सांगितलं की तुम्ही युतीत होते, युतीत तर तुम्ही पण होते, युतीत शिवसेना प्रमुखांना त्यावेळेला सेना प्रमुख वगैरे वगैरे मान देत होते. हो देत होतो. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची हे आम्हाला मान्य. बाळासाहेब आम्हाला कालही वंदनीय होते, आजही वंदनीय आहेत आणि उद्याही वंदनीय राहतील. आम्ही आजही बाळासाहेबांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांच्या पोस्ट आमच्या फेसबुक अकाउंटवरून, आमच्या ट्विटरच्या अकाउंटवरून आम्ही व्हायरल करतो. कारण बाळासाहेबांची शिवसेना एका वेगळ्या कारणाकरता, एका हिंदुत्वाच्या विषयाकरता लढणारी संघटना होती. परंतु उद्धवजींनी आणि त्यांच्या आत्ताच्या शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे हिंदुत्वाची फारकत घेण्याची, ती भूमिका आम्हाला मान्य नाही. आणि मग त्याच्यावरती राजकीय टीका टिप्पणी करणं हा आमचं काम आहे. आम्ही वैयक्तिक उद्धवजींना थोड्या शिवाय द्यायला गेलो. आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्याविषयी गैरसमज पसरवण्याचं काम आमदार साहेब तुम्ही करू नका. या भागाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्यापासून तर या तालुक्यातले शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांशी आमचे वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमची त्यांच्याशी चर्चा होत असतात. आमचा एकमेकांशी चांगली आपुलकी आहे. त्यामुळं तुम्ही आमच्यात भांडणं लावायचं काम करू नका. शिवसेनेची राजकीय भूमिका आम्हाला मान्य नाही हे आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं त्याविषयी मला जास्त काही बोलायचं नाही. आमदारांना त्या ठिकाणी त्याची भाषा बदललेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावरती जात आहे, कशा पद्धतीने तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावरती जाताय. कदाचित ती तुमची काम करण्याची स्टाईल असेल, परंतु मावळच्या जी काही आपली विचारधारा आहे, जी काही संस्कृती आहे, मी जे काही आता आमदारांची नावं सगळी घेतली यांच्या पंक्तीत आपण कुठेच या निमित्ताने बसत नाही. त्याच्यामुळं अहंकाराची जी भाषा आहे तीच तुमच्या पत्रकार परिषदेत तशीच होती. तुम्ही सांगितलं की 94,000 मतांनी पराभव झाला, तुमचा अहंकार लोकांनी मोडला. शेवटी राजकारण आहे. राजकारणात हार जीत या गोष्टी चालू असतात. सत्ता येते, कुणाची जाते, हा राजकारणाचा अपरिहार्य भाग आहे. त्याच्यामुळं कुणी कुणाचा अहंकार उतरवला, कुणी कुणाचा मोडलाय, ह्या गोष्टीत बोलण्यापेक्षा आपण काय पद्धतीने वागतोय, आपण काय पद्धतीने बोलतोय हे पण आपण समजण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. गेली 2 वर्ष झाली निवडणूक संपून विधानसभेची. पराभव जसा पचवावा लागतो तसा विजय सुद्धा पचवावा लागतो. आज जर आपण पाहिलं की 94,000 मतांनी लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यानंतर बाळाभाऊ भिगडे यांनी तर त्यांचा पराभव स्वीकारलेला आहे, परंतु तुम्हाला विजय पचवता आलेला नाही असा माझा तुमच्यावरती आरोप आहे. कारण पक्षीय भूमिकेत जो तो कार्यकर्ता आपापल्या पक्षाचं काम करतो, पण भारतीय जनता पक्षाचं तुमच्या विरोधात काम केलं म्हणून आजही तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने त्रास देत आहात, पोलिसांकरवी त्यांचे तुम्ही धंदे पाणी बंद करीत आहात, त्यांच्या हॉटेल्सवरती जाण्याचे रस्ते तुम्ही उघडून टाकत आहात, हे योग्य आहे का? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला आजही 2 वर्षानंतर आपला विजय पचवता आलेला नाही. त्याचं आपण आत्मपरीक्षण निश्चितपणाने आमदार साहेब केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की पोलीस अधिकाऱ्यांची बाजू कधीच बिगडी घेत आहेत. मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची बाजू कधीच घेत नाही, परंतु तो पोलीस अधिकारी, तो तहसीलदार, तो गट विकास अधिकारी, तो मुख्य अधिकारी, ही जी काही पदं आहेत, पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, हे स्पर्धा परीक्षा पास होऊन, MPSCच्या परीक्षा पास होऊन, स्पर्धेतून ही मंडळी त्या ठिकाणापर्यंत पोचलेली असतात. त्यांचा एक वेगळा वकूब आहे.
आणि म्हणून त्यांना त्यांचा सन्मान आपण दिला पाहिजे. एखाद्या ठिकाणी चुकले तर जरूर आपण त्यांना बोललं पाहिजे, परंतु ते बोलत असताना त्यांचा समाजामध्ये अपमान होणार नाही अशा पद्धतीचं खरं तर आपलं वागणं पाहिजे. आणि आम्ही ते केलं आणि म्हणून आम्ही त्यांचे मिंदे ठरलो, आम्ही मिंदेगिरी केली आणि कोणता अधिकारी आम्ही बिन पैशांनी त्या ठिकाणी बसवला नाही अशा प्रकारचं वक्तव्य आमदारांनी केलं. आमदार साहेब, तुम्ही तर त्यावेळेला आमच्याच बरोबर होतात, आमच्याच मांडीला मांडी लावून बसत होतात. मग जर आम्ही कोणता अधिकारी बिन पैशाचा बसवण्याचं तुमचं म्हणणं असेल तर मग त्या नोटा मोजून घ्यायला तुम्ही होता का? तुम्ही त्या नोटा मोजून घेतल्या का? का उगाच आपलं उचलली जीवानी लावली टाळ्याला? सिद्ध करा. काहीही आरोप करण्यापूर्वी थोडा विचार केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी निश्चितपणाने वाटतं. अहंकार आहे तुमचं, जे काही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याची भूमिका आहे, ही जी तुमच्या भोवती आजूबाजूला गणवेशधारी आहेत ना, हेच पोलीस ज्यांच्याच बळावरती चालू आहे, हे विसरू नका. शेवटी सत्ता ही काय कोणाकडं आयुष्यभर नाही आहे, ती येत आणि जात असते. त्याच्यामुळं आपण सुद्धा या बाबतीतला विचार करावा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. यापुढे जाताना त्यांनी सांगितलं की गणेश भेगडेंनी जमिनीचे ताबे घेतले, किती जमिनी तुम्ही ताब्यात घेतल्या वगैरे वगैरे. जमीन खरेदी विक्रीचा गणेश भेगडेचा धंदा नाही. काही मित्रांच्यामुळं एखाद दोन जमिनी मी घेतल्या असतील, ते नाकारत नाही, पण माझ्या एकट्याचा कसलाच विषय कधी नसतो. जमिनीच्या ताब्याच्या संदर्भात सोमवाटणे येथील 310 गट नंबरची जी 27 गुंठ्याची जमीन आहे, ही जमीन घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचा एक लोकप्रतिनिधी विद्यमान हाही त्यात माझ्याबरोबर आहे. आणि मग ह्या जमिनीचा ताबा आम्ही घ्यायला गेलो. ती जमीन मुळात ज्या मालकाची होती त्या मालकाला फसवून एकाने परदेशी लोकांनी, परप्रांतीय लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं होतं. आम्ही ती जमीन खरेदी केलेली आहे. त्या खरेदी केलेल्या जमिनीवरती आम्ही अतिक्रमण बघायला त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणचा वाद झालेला होता. आमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. आमदार साहेब, आमची बाजू पोलीस स्टेशनला मांडायला तुम्ही स्वतः होता, हे विसरू नका. जर आम्ही चुकीचे असतो तर तुम्ही आमच्यासाठी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी थांबून आमची बाजू मांडली नसती. त्या जमिनीचा ताबा आम्ही तसा घेतलेला नाही. या ठिकाणी माझ्याकडं आम्ही ती जर केस ज्या वेळेला तहसीलदार शरद पाटील यांच्या न्यायालयात चालली, शरद पाटील यांनी सगळी शहानिशा केल्यानंतर, सगळी कागदपत्र बघितल्यानंतर त्या जमिनीचा ताबा जगजित सिंग बेदी नावाचे त्या जमिनीचे जे मालक होते त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी असलेलं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना तालुक्याचे तहसीलदार यांनी दिलेला आहे. तो कागद या ठिकाणी माझ्याकडे. त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे ताबे घेतो, काय काय करतो, या तुमच्या विधानात तथ्य आहे का ते पहिलं बघा, असं माझं काय सारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. एका दुसरी केस असेल कोर्टात, पण ती बाब न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर निर्णय होईल. आम्ही कोणत्या ठिकाणी कोणाचे ताबे घेतले, किती तक्रारी आमच्या विरोधात आहेत ते सांगा. मला वाटतं या ठिकाणी झालेल्या वादातली जर एक केस सोडली तर माझ्यावरती पुणे जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनला साधी एनसीची नोंद नाही. आणि हे सुनील शेळके यांना मला वाटतं चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दुसरा विषय घेतला की कॉन्ट्रॅक्टची दादागिरी करून कॉन्ट्रॅक्ट घेतात. तो माझा धंदा आहे. लेबर सप्लाय करणे हा माझा धंदा आहे. त्यामध्ये महिंद्रा कंपनीत त्यांनी सांगितलं की आम्ही दादागिरी करून कॉन्ट्रॅक्ट घेतलं. जरा सुनील शेळके यांनी नीट माहिती घेतली पाहिजे की महिंद्रा कंपनीने त्या ठिकाणी संप चालू असताना त्यांचे 2 कॉन्ट्रॅक्टर हे संपकर्या कामगारांना त्या ठिकाणी चिथावणी देत होते आणि काम होऊ देत नव्हते, कंपनीच्या कामगारांना कामावरती जाऊ देत नव्हते. अशा वेळेला कंपनीने ते संबंधित 2 ठेकेदारांचं काम त्या ठिकाणी बंद केलं आणि मला कंपनीने सन्मानाने बोलावून घेतलेलं आहे आणि मला सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस द्या,
माझ्याबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एक युवक पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी कंपनीने बोलावला, त्याला सुद्धा त्या ठिकाणी कंपनीने काम दिलेलं आहे. त्याच्यामुळं दादागिरी करून जर आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार असेल तर मग राष्ट्रवादीच्या पण लोकांनी दादागिरी करून कॉन्ट्रॅक्ट घेतला असं तुम्हाला सांगायचं आहे का? त्यामुळं उगाचच नसलेल्या गोष्टींना काहीतरी ऊत आणण्याचा प्रयत्न आमदार साहेब तुम्ही कृपया करू नका. या तालुक्यात नव्हे तर कोणत्याही बाहेरच्या तालुक्यात गणेश भेगडेच्या नावाने एकही काम नाही हे महिंद्रातलं सोडलं तर. त्यामुळे मी दादागिरी करण्याचा कधीच प्रश्न आला नाही, कधीच कोणत्या कंपनी जाऊन मी दादागिरी केली नाही. मात्र तुमचं आज जे काही चाललेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्याकडे असणारे लोक त्या ठिकाणी कंपन्यांमध्ये कशी दादागिरी जाऊन करतायत याचा वृत्तांत आमदार साहेबांनी खरं तर दिला पाहिजे. अहो, एका तळेगाव MIDCतल्या कंपनीमध्ये तुमच्या चुलत भावाला मिळालेलं काम सुद्धा तुम्हाला सहन झालं नाही का? तर ते तुम्हाला विचारून दिलं नाही म्हणून तुम्ही पार टोकाला जाऊन त्याचं काम काढून घेतलं. ते कशा पद्धतीने काढून घेतलं तर तुम्ही कशा पद्धतीने MIDCतल्या कंपन्यांमध्ये दादागिरी करता याच्या तक्रारी अजितदादा पवार यांच्यापर्यंत देखील गेलेल्या होत्या. शेवटी उंदराला मांजर साक्ष, त्या ठिकाणी काही घडलेलं नाही. परंतु आपण काय करतोय हा आरसा पहिला आपण बघितला पाहिजे आणि मग इतरांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यांनी सांगितलं की तुमच्या मागे आता काहीच राहिलं नाही. तळेगावच्या नगरसेवकांना शेवटच्या दिवशी नोटिसा दिल्या, भ्रष्टाचारात अडकले म्हणले. या विषयावरती मला असं सांगायचं आहे की ज्या तळे उत्खनन प्रकरणामध्ये ही सुरुवात तर तुम्ही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते तेव्हापासून झालेली आहे. ह्या तळ्याच्या उत्खननाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आमदारांचा त्या ठिकाणी पक्ष सोडल्यानंतरचा आरोप आहे. प्रशासनाने ते तळं उकरत असताना उत्खननाचा जो रेट आहे DSR जिल्हा दर सूची ज्याला म्हणतात, तो रेट PWDचा पकडायचा का इरिगेशनचा पकडायचा हा प्रश्न प्रशासनाचा आहे. तो कोणत्या पद्धतीने धरावा हे प्रशासनाने ठरवायचं. याच्यात नगरसेवकांना काय तांत्रिक बाजू माहीत नसतात. नगरसेवक हे टेक्निकल नाहीत, त्यांना त्या विषयातलं ज्ञान नाही. परंतु आमदार साहेब हा प्रश्न फक्त स्थायी समितीत गेला नव्हता तर हा प्रश्न जनरल बोर्डला सुद्धा आला होता. त्या जनरल बोर्डमध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होतात. मग तुम्हाला तर टेक्निकल नॉलेज आहे, तुम्ही तर तुमच्या खाणी वगैरे बघताय त्यामुळे तुम्हाला चांगलं त्यातलं नॉलेज आहे. तुम्ही त्या ठिकाणी का अडवलं नाही? तुम्ही त्या भ्रष्टाचारात सामील होतात का असा माझा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे. आणि या संदर्भात जेव्हा तक्रारी झाल्या तेव्हा प्रांत उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित स्थायी समितीमध्ये हा ठराव पास झाला म्हणून स्थायी समितीच्या 10 सदस्यांपैकी 2 सदस्य अनुपस्थित होते. 8 सदस्यांना त्या ठिकाणी नोटिसा काढल्या. भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी प्रांताने नोटिसा पाठवल्या. त्या नोटिसाला योग्य ते उत्तर आमच्या नगरसेवकांनी दिलेलं आहे. त्यात त्यांनी हेच मुद्दे मांडले की संबंधित कामाचं टेक्निकल नॉलेज आम्हाला नाही, कोणता रेट पकडायचा हा प्रशासनाचा विषय आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय गैरकारभार झाला काय नाही हे आम्हाला माहिती नाही. त्या ठिकाणी उत्खनन होत असताना कुणाकुणाच्या गाड्यांनी मुरुम नेला हे मी सांगायचं का? कुणाकुणाला मुरुम टाकला हे सांगायचं का? कारण अनेकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे परमिशन घेतल्या, कारण त्यावेळेला सरकारचं धोरण होतं गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण. या पार्श्वभूमीवरती प्रांतांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर काही लोकांनी गाळ न्याला, पण त्याच्या व्यतिरिक्त कुणी कुणी न्याला याचे आम्हाला फोटो जर दाखवायला लावले तर कोण कोण अडचणीत येईल हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं प्रांताला त्या ठिकाणी उत्तरं दिल्यानंतर खरं तर विषय थांबायला पाहिजे होता. त्याच्यावरती कसल्याही प्रकारची सुनावणी प्रांतांनी घेतलेली नाही. आमदारांनी राजकीय दबाव टाकून सदर प्रकरण मंत्रालयात वर्ग केलं. ज्या केसमध्ये दमच नाहीये त्या केसमध्ये मंत्रालयातून त्यांनी राजकीय दबाव आणला
आणि शेवटच्या दिवशी फार तीर मारण्यासारखं भ्रष्टाचारात अडकले. तिथनं पुन्हा कारणे दाखवा नोटीस, ही कारणे दाखवा नोटीस आहे, हीच परत त्याच नगरसेवकांना. मात्र त्याच्यामध्ये यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला वगळले नाही. फक्त जनसेवा समिती आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस आली. अरे कारणे दाखवा तर ऑलरेडी कारणं दाखवलेलीच आहेत, ऑलरेडी आमचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे. तुम्ही आता परत नव्याने मागितलं असेल तर परत त्या ठिकाणी निश्चितपणाने देणार आहोत. परंतु या कारणे दाखवा नोटिसीनंतर त्या ठिकाणी काही प्रोसिजर व्हावी लागेल. नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्या नगरसेवकांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी लागेल. मोगलाई माजली का कुणीही कुणाच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याचं पद बाद करायचं. फक्त निवडणूक तळेगाव नगरपालिकेची जवळ आली, तोंडावरती आली म्हणून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याकरता आमदार साहेबांनी अशा प्रकारचं पाऊल उचललेलं आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यात काही दम नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो याच्यात काही होत नाही. याच्यात काही कसल्या प्रकारचा भ्रष्टाचारच नगरसेवकांनी केला नाही तर तो बाकीच्या गोष्टी उघड होण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे आपण जे काही मोठ्या मोठ्या वार्ता करता हसून त्या करून. पुढचा विषय लोणावळा नगरपालिकेतले म्हणजे 18 नगरसेवक माझ्या पाठीशी आले. कधी आले? मुदत लोणावळा नगरपालिकेची संपताना. लोणावळ्याचा इतिहास तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्हाला चांगला अभ्यास आहे. आमदार साहेब तुम्हाला लोणावळ्याची फार निवडणुका माहिती नाहीत. 2011ला तुम्ही पहिल्यांदा तळेगाव नगरपालिकेत निवडून आले, तेव्हापासून तुमची राजकीय इतिहास आणि राजकीय पार्श्वभूमी. ह्या लोणावळ्याच्या जर राजकारणाचा इतिहास पाहिला तर कोण कोणाबरोबर कधी बसेल याची कसल्याही प्रकारची शाश्वती नाही. जी लोक तुमच्याबरोबर होती ती आमच्याबरोबर आली, आमच्याबरोबर असणारी लोक तुमच्याबरोबर गेली, तुमच्याबरोबर असणारी लोक परत इकडे येऊन बसली. त्यामुळे लोणावळ्यात फार मोठं तीर मारला अशा प्रकारचा विषय नाही. तुमच्या मागे गेले तुम्ही तर अशा बातम्या पेरल्या की सगळे 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत, भारतीय जनता पक्षाचे 3 नगरसेवक आहेत. तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला का त्यांनी? शिवसेनेचे तालुका प्रमुख राजूभाऊ खांडबोर यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली की आमचा एकही जाणार नाही. मग तुम्ही कोणते नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेताय ते पण सांगितलं पाहिजे आमदार साहेब. आणि लोणावळ्याच्या राजकारणाचा जर इतिहास पाहिला तर या 18 पैकी परत किती निवडून येतील मला माहीत नाही. परंतु आपण सगळेजण लोणावळ्याचं राजकारण जाणतो, त्याच्यामुळे त्याच्यात फार मोठा तुम्ही तीर मारला आणि 18 आमच्या मागे आले. अहो त्या ठिकाणी प्रशासकच लागलं. काहींना त्यांच्या कामाचा विषय असेल, पुढं प्रशासक तुमचं ऐकणार आहे म्हणून तुमच्याकडे ती लोक आली असतील. पण ही कालपर्यंत लोक तुमच्या विरोधात होती हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगावंसं वाटतंय. याच नगरसेवकांच्या बाबतीत तुम्ही सांगता आमची महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि मग त्याच पक्षांना तुमची वागणूक काय हे पण जरा सांगा ना. अहो जो काँग्रेस पक्ष तुमच्याबरोबर काम करणारा सहकारी पक्ष आहे, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही सभा घेता, त्या सभेमध्ये काँग्रेसचा एकमेव नगराध्यक्ष त्याला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेता, काँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या समोर घेता. ही तुमची महाविकास आघाडीतली एक वाक्यता आहे का? किंवा काल जे तुमच्याकडे नगरसेवक आले काँग्रेसचे आणि शिवसेनेचे, यांना राष्ट्रवादीत घेण्याची भाषा करून कोणता महाविकास आघाडीचा धर्म तुम्ही या ठिकाणी पाळताय असा तुम्हाला सवाल आहे. देहूच्या बाबतीत उल्लेख केला की देहूत भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळाले नाहीत. देहूत बघा काय होणार. आपण सगळे जाणकार पत्रकार आहात. देहूमध्ये 17 जागा आहेत. 17च्या 17 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कमळ चिन्ह घेऊन उभे आहेत. हा ठीक आहे, आमचे उमेदवार गरीब असतील, तुमच्यासारखे सगळेच सदन उमेदवार आमच्याकडे नसतील कदाचित, पण उमेदवार मिळाले नाहीत हा जो तुमचा दावा आहे हा आमदार साहेब चुकीचा आहे.
देहूत तुमच्याकडे स्पर्धा होती, देहूत तुमच्याकडे स्पर्धा होती, मग त्या स्पर्धेचा कसा फायदा घेतला गेला मी सांगायचं का? कोणत्या उमेदवारांकडून उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले? माझ्याकडे मोबाईलमध्ये क्लिप आहेत, पण मला मी मगाशी सांगितलं की वैयक्तिक कुणाच्या जीवनामध्ये मला जायचं नाही, म्हणून या ठिकाणी मी बोलणार नाही. कदाचित आमदारांनी नसतील घेतले, पण कुणी कुणी घेतलेत ते राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आहेत. आमदार साहेब याची नोंद घ्या. आणि ज्या देहूतल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तो कार्यकर्ता त्या ठिकाणी आता अपक्षाचं काम करू लागला राहिलेल्या 4 जागांमध्ये, म्हणून त्याला देवरोड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तुम्ही कसं बोलावलं, त्याच्यावर कशी दादागिरी केली, त्याच्यावरती कसे खटले दाखल करतो म्हणून सांगितलं. आज जाऊन बघा काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सुनीलजी शेळके, तुम्ही जी काम करण्याची तुमची जी पद्धत आहे ही आम्ही जवळून पाहिलेली आहे. तुमच्या विरोधात थोडं खूट झालं की तुम्हाला बेचैन होतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातल्या एका विद्यमान लोकप्रतिनिधीला त्याच्या विरोधात ग्रामपंचायत आहे त्याची, तर त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीला ताकद देऊन विद्यमान लोकप्रतिनिधीला तुम्ही कसा त्रास दिला, त्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला एकत्र घेऊन मिटिंग करावी लागली. त्या मिटिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समज देण्यात आली आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लोकप्रतिनिधींचं खच्चीकरण करण्याचं काम तुम्ही स्वतः करत आहात. माझं राष्ट्रवादीतल्या काही मंडळींना माझी त्यांना सांगणं आहे, जो माणूस आमच्याबरोबर राहिला आम्ही त्याला सगळे बारकावे त्या ठिकाणी दाखवले, सगळं काही केलं, तो आमचा होऊ शकला नाही, तुमचा कधीच होणार नाही, ही मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. अनेक गोष्टी आहेत माझ्याकडे सांगण्यासारख्या, परंतु आज सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला सांगायच्या नाहीत. भातखळकरांच्या बाबतीत मी मगाशी सांगितलं की भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य फिरण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारानुसार जर कोणी येणार असतील तर तुम्ही त्यांना कायदेशीर अडवू शकत नाही. तुम्हीच धमकी दिली भातखळकरांना की येऊनच दाखवा मावळात. त्याच्यानंतर मी सांगितलं की राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे, आम्ही आणू. तुम्ही त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की 8च दिवसात आणा. होय आमदार साहेब, तुमचं चॅलेंज आम्हाला मान्य आहे. आम्ही येत्या 4 दिवसांमध्ये जमते आणणार नाही, भर दिवसा आणणार. या कोरोनाच्या कालावधीमध्ये रोजच पेशंट मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्याच्यामुळे त्या निर्बंधांची जाण ठेवून भारतीय जनता पक्ष जाहीर कार्यक्रम घेणार नाही, परंतु केवळ तुम्ही आव्हान दिलं म्हणून भातखळकरांना त्या ठिकाणी वडगाव तळेगावात आणणार, चहापाणी करणार, जेवायला घालणार आणि पुन्हा त्यांना पाठवणार. आणि म्हणून आणून दाखवा वगैरे भाषा ही घटनेला चॅलेंज करण्याचं काम या निमित्ताने कुणीही करू नये. आमदारांनी सांगितलं की तुम्ही आणाच, इथले हिंदू, मुस्लिम, दलित तुमच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही उभे करू. ज्यांनी राजकीय सौहार्द, जाती जातीतली एकोपा टिकवला पाहिजे, आपण तालुक्याचे प्रथम नागरिक आहात, आपण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात, खरं तर हे सगळं सांभाळायची जबाबदारी तुमची आहे. परंतु तुम्ही सांगताय की अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांना बोलावून हे करू, तर लोकांच्या जीवावरती अडवणार का? लोकांना राज्यघटनेची पायमल्ली करायला लावणार का? असा आम्हाला तुम्हाला सवाल आहे. मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत घेऊन तुम्ही सांगितलं की त्यांनी काय असं म्हटलं की आम्ही कार्यक्रम करूच हे ते. मुळात मी त्या दिवशी पण सांगितलं की त्या ठिकाणी चालू असणारा उरूस हा गेली काही वर्ष चालू आहे. 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदार मावळ तालुक्यात काम करतोय
मला सांगा 25 वर्षात कधी हिंदू मुस्लिमाचा साधा वाद, साधी भांडणं पक्षीय निमित्ताने झालेली आपण पाहिलीत का? कारण तो भाईचारा जपण्याचं काम गेली 25 वर्षात आम्ही केलं. आम्ही नाही कुणाला असं फुगून तू घे पत्रकार परिषद याच्या विरोधात, तू घे पत्रकार परिषद त्याच्या विरोधात. विषय काही असले तरी पत्रकार परिषद घेऊन त्यांना चिथावणी दिली जाते, हे सत्य आहे. तुम्ही राजकारण करू पाहता, त्याच्यामध्ये मुस्लिम मतं आमच्याबरोबर राहू नयेत म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या घोषणा करता. इफ्तार पार्टीला कसे जाता का? मुस्लिम बांधव आमचे नाहीत, आमचे त्यांच्याबरोबर संबंध नाहीत, आमचा आणि त्यांचं काही एकोपा नाही. त्याशिवाय आम्ही 25 वर्षे त्या ठिकाणी सातत्यानं त्यांच्या मताशिवाय निवडून आलो. आणि म्हणून जातीपातीत भांडणं लावून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं काम आमदार साहेब तुम्ही करू नका. होय आम्ही इफ्तार पार्टीला जातो, होय आम्ही मुस्लिमांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतो, हा आमचा राजधर्म आहे. तिथल्या उरसाला सुद्धा आम्ही कधी विरोध केला नाही. जे शांततेने धार्मिक काम चालू आहे त्याला कधी आम्ही विरोध केला नाही. पण त्याआडून जर राजकीय सवतासुभा निर्माण करण्याचं काम करत असेल तर तेही आम्ही सहन करणार नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मुस्लिम दलित आमच्यापासून तोडायचं काम तुम्ही करू नका, ते तुमच्यासाठी होणार पण नाही. कारण त्यांची आमची नाळ भक्कम आहे. ठीक आहे, एखाद्या इलेक्शनमध्ये पराभव जीत हे होत असेल, पण म्हणून काय सगळ्यांनीच वाऱ्यावरती सोडून दिला अशातला भाग होत नाही. आणि म्हणून आमदार साहेब, हा तुमचा जो काही प्रयत्न आहे लावालावी करण्याचा, हा धंदा तुम्ही बंद करा, अशी माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती. आमदारांनी सांगितलं की ते तुम्ही मिटवून टाकण्याची भाषा का नाही केलीत. आता कोणती भाषा करायला पाहिजे होती मी अजून, की बाबा भातखळकरांनी ते कोणत्या परिस्थितीत स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी चुकीच्या पोस्ट केल्यात, मी माझ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. तुमचं जर मन दुखावलं असेल तर तुमची दिलगिरी व्यक्त केली. याच्यापेक्षा अजून मला वाटत नाही की मी याच्यापेक्षा अजून काय मिटवून टाकण्याचा विषय त्या मी सगळंच त्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेलं असताना तुम्ही अशा प्रकारची जर भाषा करत असाल आणि चिथावणीच देत असाल तर आमचा त्याला नाईलाज आहे. मी सांगितलं की तिथल्या कार्यक्रमाला तुमचं नाव टाकल्याशिवाय, तुमचा विचाराशिवाय नाव टाकलं नसेल तर त्यांनी माझ्या हॉटेलचं उदाहरण दिलं. माझ्या मावस भावाने आणि मी त्या ठिकाणी तळेगावमध्ये एक हॉटेल केसर नावाचं रेस्टॉरंट 2 महिन्यांपूर्वी चालू केलं. राजकारण वेगळं, व्यवसाय वेगळा. या व्यवसायाच्या निमित्ताने मी तळेगाव शहरात माझं हॉटेल असल्यामुळे तळेगाव शहरातले सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक यांना आमंत्रित केलं. माझा मावस भाऊ रितेश बोत्रेने तुम्हाला आमदार साहेब फोन केला की अशा अशा हॉटेलचं उद्घाटन चंद्रकांत दादा पाटलांच्या शुभ हस्ते होणार आहे. बाळाभाऊ भेगडे, सुनील शेळके, बापूसाहेब भेगडे सगळे तळेगावातले. मी स्वतः आमदारांना त्या ठिकाणी फोन केला की त्या कार्यक्रमाला तुम्ही या. नातीगुती आहेच, पाहुणे आहेच, परंतु तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला जर वैयक्तिक कार्यक्रमात बोलवणं जर गुन्हा असेल तर तसं तुम्ही सांगा आम्हाला. म्हणजे यापुढे आमच्या वैयक्तिक कार्यक्रमाला तुम्हाला बोलवायचं नाही का हे तुम्ही स्पष्ट करून टाका, म्हणजे मग आम्ही बोलावणार नाही. म्हणजे माझं नाव न विचारताच टाकलं मी आलो, मग तुम्ही काय बिनबुलाय मेहमान आहात का? आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्ही तुम्हाला आमंत्रण दिले, फोन चेक करा तुमचे, का फक्त पत्रकारांपुढे तुम्ही चुकीचं बोलणार. आणि म्हणून हा विषय घेऊ नये, पण किती बारकाईने कोणते विषय काढावेत, आपण कोणत्या पदावरती काम करतो. खरं तर मला हे विषय घेताना या ठिकाणी लाज वाटते अक्षरशः. एक शिवसैनिकाने भातखळकरांना फोन केला, तो फोनचं रेकॉर्डिंग तुम्ही सगळ्यांना ऐकलेलं आहे ना. काय भाषण होतं त्या शिवसैनिकाच्या फोनचं? वेडा माणूस सुद्धा सांगेल की तो दारू पिऊन फोन करत होता, दारू पिलेला होता. तुमच्या जवळचा कार्यकर्ता असेल ना, पण तुमचा जवळचा कार्यकर्ता तुम्हाला तो देवघरात पुजतोय, पण म्हणून त्याच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका आमदार साहेब. तुम्ही सांगताय की गणेश भेगडे दारूचे ग्लास भरायला होता का? गणेश भेगडेने आयुष्यामध्ये कधीही दारूला स्पर्श केला नाही, कधी कोणाचे ग्लास पण भरण्याचं काम केलं नाही. आणि मला खात्री आहे आमदार साहेब, तुम्ही सुद्धा त्या गोष्टीपासून खूप लांब आहात, तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला जवळ नाहीत. पण गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही कुणाचे ग्लास भरताय का, हा आता माझ्या दृष्टीने संशोधनाचा विषय आहे. ग्लास भरण्याचा विषय तुमच्या तोंडी आलाच कसा, याचा अर्थ
तुम्ही कुणाचे ग्लास भरू लागलेले आहात का, असा या निमित्ताने मला प्रश्न पडला आहे आणि त्याचं संशोधन आगामी काळात जाऊन मला करावं लागेल. 25 वर्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादीने आमदारांवरती कधीही टीका केली नाही. आमदारांवरती टीका करायचा प्रश्नच येत नाही. कोणत्या पक्षाच्या भूमिकेवरती नेहमी टीका होत असते, कारण आपला मावळ तालुका एक वेगळ्या विचारसरणीने काम करणारा तालुका आहे. वैयक्तिक जीवनात आपण राजकीय विरोधक जरी असले तरी आपण एकमेकांना मदत करतो. त्यामुळे वैयक्तिक टीका करण्याचा कोणाचा विषय येत नाही. रुपलेखाताई ढोरे असतील, दिगंबर शेठ भेगडे असतील किंवा बाळा भेगडे असतील, अत्यंत संयमी, विरोधकांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची कामं करणारे, त्यांच्याकडे जाऊन बसणारे असे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. मागच्या 2 वर्षामध्ये आमदार साहेब तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर किती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले, किती त्यांच्याबरोबर तुमचा चांगला संवाद आहे. अरे तुमच्या विरोधात काम केलं म्हणून तुम्ही त्यांची दुकानं पाडलेली आहेत, तुम्ही त्यांच्या हॉटेलचे रस्ते बंद केलेले आहेत. पोलिसांना पाठवून त्या संबंधित कार्यकर्त्यांनी त्याच्या हॉटेलात वडे तळायचे का समोसा तळायचे हे पण तुम्ही ठरवणार. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण जर करत असाल तर ते योग्य नाही. दाखले घ्या जुन्या लोकांचे. कृष्णराव भेगडे साहेब या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आमदार साहेबांच्या विरोधात कट्टरपणाने काम करणारी लोक की त्यांचं एक महत्त्वाचं काम आडल्यानंतर आमदार साहेबांकडे ते आलेले, मी त्या ठिकाणी होतो. कृष्णराव भेगडे पतसंस्थेत आम्ही ज्यावेळेला एकत्र काम करत होतो त्यावेळेला मी तिथं होतो. त्या लोकांनी आमदार साहेबांना काम सांगितल्यानंतर मला असं वाटलं की ह्यांच्या विरोधात ह्यांनी खूप काम केल्यामुळे हे कामाला बगल देतील. पण त्यांनी फार तत्काळ त्यांचा कामाचा विषय घेतला. मी स्वतः त्यावेळेला भेगडे साहेबांनी विचारलं की साहेब ह्या लोकांनी खूप विरोधात काम केलं तुमच्या. ते म्हटले नाही, एकदा मी निवडून आल्यानंतर, मी आमदार झाल्यानंतर किंवा इलेक्शन संपल्यानंतर प्रत्येक तालुक्यातला माणूस हा माझा आहे, अशा पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा तालुका आहे. विश्वनाथ भेगडे मदन शेठ बापणांच्या विरोधात 3 वेळा इलेक्शन लढले. पण विश्वनाथ भेगडेंचं तात्यांचं ज्या वेळेला कलेक्टरांकडे काम निघालं, तात्या लगबगीने निघालेलं असताना वडगावातूनच निघाले होते. मदन शेठ म्हणले तात्या कसली गडबड चालली, कुठं चालले? तात्या म्हणले माझं कलेक्टरकडे काम आहे. हे म्हणले माझ्या घरी चला चहा प्यायला. आणि त्या ठिकाणी चहा प्यायला गेल्यानंतर तिथून फोन केला कलेक्टरला. हे म्हणले विश्वनाथ भेगडे माझा मित्र आहे, त्याचं काय अशा पद्धतीचं काम आहे ते करून द्या. कुठे काम करण्याची पद्धत आणि आजची काम करण्याची पद्धत कुठे आहे याचं आत्मपरीक्षण आमदार साहेब तुम्ही केलं पाहिजे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून सौहार्द राखण्याची जबाबदारी आमदार साहेब तुमची आहे. गणेश भेगडे, चंद्रकांत लक्ष्मण गायकवाड यांना पाठीशी घालतात. मुळात चंद्रकांत लक्ष्मण गायकवाड हा कोण कार्यकर्ता आहे हे मला आमदारांनी ज्या वेळेला माझ्यावरती टीका केली त्यानंतर मी शोध घ्यायला सुरुवात केली की हा कोण आहे. म्हणून मी माझ्या चांदखेडमधल्या कार्यकर्त्याला फोन केला की हा चंद्रकांत लक्ष्मण गायकवाड कोण आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता आहे का? ते म्हणजे नाही, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाहीये. त्याच्यावरती काही गुन्हे मागच्या काळात दाखल होते. मग आपला काय संबंध, मी त्याला कधी भेटलोय का? तो म्हणजे आपण त्याला कधीच भेटलेलो नाही. मग मी त्याला कधी फोन केलेला आहे का? तर त्याला पाठीशी घालण्याचं काम गणेश भेगडे का करील? म्हणून आमदार साहेब तुमच्याबरोबर कोण फिरतं, तुम्ही कोणाच्या मागे असता ते काय, हे मी जाणार नाही. मी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात यायचं माझं कारण नाही. मात्र राजकीय आरसा मी तुम्हाला नक्कीच या निमित्ताने दाखवणार आहे. आणि म्हणून आपण काय करतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. गणेश भेगडेच्या खांद्यावरती लोक बंदुका ठेवतात. आमदार साहेब गणेश भेगडेचा खांद्याचा वापर कुणी कुणी केला तुम्ही सांगा आणि तुम्हाला किती उपयोग झाला ते पण सांगा. 2011 साली तुम्ही निवडून आल्यानंतर मी विरोधी पक्षनेता होतो. 1 वर्षाच्या आत मी राजीनामा देऊन विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची तुम्हाला संधी दिली. तुम्हाला बरोबर घेऊन तालुक्यातल्या प्रत्येक गावात गेलो. आपला नगरसेवक आहे, आपला कार्यकर्ता आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या ओळखी करून दिल्यात. थोराण आणि डोनेसारखं गाव तुम्ही चांगलं काम करताय, दत्तक घ्यायला आम्हीच लावलं.
आम्हीच त्या ठिकाणी तुमच्या कामाचा बोलबाला केला, मग आमचा खांदा तुम्हाला उपयोगाला नाही का? पण चुकीचं काम करण्यासाठी किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून गणेश भेगडे काम करतो असं जर तुमचा आरोप असेल तर धादांत खोटा आहे. मी माझ्या खांद्याचा वापर चांगल्या कामासाठी जरूर करील, पण वाईट कामासाठी तरी नक्की करणार नाही. हे या निमित्ताने आमदार साहेब तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. देवच्या संदर्भातला विषय सांगितला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या, भातखळकरांच्या फोटोला जोडे मारण्याचा कार्यक्रम केला. कोविडचा काळ आहे, दिवसेंदिवस मावळातली कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. भातखळकरांची भूमिका मी जाहीरपणाने मांडली. आमच्या कार्यकर्त्यांनी काही पोस्ट टाकले असेल तर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा तुमचा जोडे मारो कार्यक्रम गर्दीत. जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही स्थानिक आमदार आहात, शासनाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही सूचना नको द्यायला योग्य द्या, पण त्याच्या बाबतीत काही बोलायचं नाही. आपला तो वाव्या आणि लोकांचं ते कार्ट, अशा पद्धतीचा विषय आहे. तुम्ही सांगितलं की एक पाऊल तुम्ही पुढे आले ते मी 2 पावलं येतो आणि एक पाऊल तुम्ही मागे गेले ते मी 2 पावलं जातो. आता मी दिलगिरी व्यक्त करून किती पावलं मागे गेलो होतो, तुम्ही किती पावलं पुढे आले, हा अभ्यास तुमचा तुम्हीच करा आमदार साहेब. नगरपालिकेच्या शेवटच्या दिवशीची नाट्यमय घटना तर मी तुम्हाला सांगितली की अक्षरशः त्या ठिकाणी बसून त्या तळेगावच्या नगरसेवकांना नोटिसा काढण्याचा प्रकार. ठीक आहे, आता त्या सगळ्या त्याच गोष्टीवरती आता मला काय बोलायचं नाही. तुमची खूपच अपेक्षा आहे की विकास कामांवरती बोला, विकास कामांवरती बोला. तर या निमित्ताने काही विकास कामांवरती पण प्रकाश टाकायचा आता आज माझा विषय आहे. तुम्ही सांगितलं की 2 हॉस्पिटल मी केली, त्यातलं कान्याचं स्टेट हॉस्पिटल आणि लोणावळ्याचं जिल्हा उपरुग्णालय 20 ऑक्टोबरला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या 2 हॉस्पिटलचं आणि इथल्या वडगाव मावळच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते तुम्ही केलं, तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून. किती महिने झाले? 3 महिने होत आले. ज्या कामांची ड्रॉइंग अद्याप फायनल नाही, त्या कामाचं तुम्ही भूमिपूजन समारंभ करून काय तुम्हाला साध्य करायचं होतं? तुम्हाला फक्त तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादांना या ठिकाणी आणून स्वतःची उंची वाढवायची होती आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे पाय त्या निमित्ताने तुम्हाला कापायचे होते. कामाचा तर अद्याप कसलाच तपास नाही. मी 2 हॉस्पिटल, किती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत लोक आता? 2 हॉस्पिटलमध्ये खड्डा खोदलेला नाही अजून 3 महिन्यात. काय विकासाच्या वार्ता करता? या प्रशासकीय इमारतीचं इथलं महसूल भवन जुनं काढून टाकलं, सगळं सपाट केलं, टॉयलेट सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. आज एक खिडकी योजना त्या ठिकाणी चालू होती, बंद झाली. आज तुमचे एजंट लोकांकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी काम करतायत. तुम्हाला उड्या डोळ्याने दिसत नाही का तुम्ही त्यांच्या नेमणुका दिल्यात? हे निमित्ताने तुम्हाला राजकीय विरोधक म्हणून विचारण्याचा माझा अधिकार आहे. महसूल भवन साफ करून इथं मोठं पटांगण तयार केलं, त्या पटांगणात तुमची सभा घेण्यासाठी ते केलं का? का त्या कामाचा अद्याप सुरुवात झालेली नाही? 3 महिने होऊन गेले त्या गोष्टीला. हे सुद्धा सांगा. नुसता आभासी विकास तयार करू नका. विकास विकास केला, विकास केला, विकास केला म्हणजे काय केलं? 13-14 ब्रिज केले म्हणजे 13-14 ब्रिज. परवाच्या पत्रकार पैसे आहेत, 13-14 ब्रिज केले. आंबीचा पूल, तळेगाव स्टेशन आणि आंबीला जोडणारा जो पूल इंद्रायणी नदीवरचा, हा 2 वर्षापूर्वी तुम्ही आमदार झाल्यानंतर पाडला. काय परिस्थिती अजून? काय केलं त्याचं? आज 2 वर्ष झालं नागरिकांना वळसा घालून जावं लागते. तळेगावात आलेला 9 कोंबड्याच्या माणसाला वडगावात येऊन मग इकडून जावं लागते. काय हालचाल आहे? टाकव्याचा पूल मंजूर बाळाभाऊंनी केला होता, त्याचं आत्ता काम चालू झालं. आत्ता आरडवकाड त्याच्या पुलाची काय परिस्थिती आहे? सांगवडे मामुर्डी पुलाचं काय झालंय? कारला मळवलीचा ब्रिज करणार होते, त्याचं काय झालंय? 13-14 ब्रिज केले. 13-14 कोणते ब्रिज केले? केवळ पत्रकार परिषदा घेऊन आणि केवळ आपल्या बगलबच्च्यांमार्फत त्या ठिकाणी सोशल मीडियावरती जाहिराती करून विकास होत नसतो. विकासाचे इमले बांधायचं काम करू नका, काम दाखवा. आज लोणावळा ते देवरोडच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी विकास कामं चालू आहेत. अनेक विकास कामं चालू आहेत, बारकी बारकी. त्या ठिकाणी कामावरती मशिनरी
आणि मटेरियल कुणाचं चालू आहे? कुणाचं चालू आहे मटेरियल? चौकशी करा. मावळची जनता जात येत असतानाच्या कामावरती कुणाच्या मशिनरी, कुणाचे डंपर, कुणाचे कार्यकर्ते काम करतायत हे त्या ठिकाणी दिसतंय. अहो, टेंडर कोणत्या गोष्टीचं कुणी भरायचं, कुणी भरायचं नाही, कुणी किती टक्केवारी द्यायची हे ठरल्याशिवाय तुमचा कॉन्ट्रॅक्टर ठरत नाही, अशी चर्चा तुमचेच कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगतायत. त्याच्यामुळे त्याच्याकडे पण पहिलं लक्ष घाला. पाणी योजनेचा आता थाटात काही ठिकाणी भूमिपूजन समारंभ चालू आहे. पाणी योजना, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत ज्या काही पाणी योजना चालू आहेत त्या या ठिकाणी बाळा भेगडेंच्या काळात मंजूर झालेल्या आहेत. त्याचं राजपत्र बाळाभाऊंच्या वेळेचं असलेलं आहे. 7 नोव्हेंबर 2019ला निघाले. या काळात कोण होतं? आमदार मंत्री कोण होतं? आणि याच्यामध्ये या पाण्याच्या ज्या काही योजना आहेत त्याची नावं सुद्धा त्या ठिकाणी सगळीच घेतलेली आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी सगळ्यांना. आणि याच माध्यमातून केंद्र सरकारचं आता नवीन धोरण आलं, जलजीवन मिशन, हर घर जल हर घर नल. या योजनेअंतर्गत तुम्ही आता भूमिपूजन केली. याच्यामध्ये 10% लोकवर्गणी संबंधित ग्रामपंचायतीने 10% भरायचे, 45% केंद्र शासनाचे आणि 45% राज्य शासनाचे. तुम्ही अशा आविर्भावामध्ये ते जिल्हा ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या मार्फत जिल्हा परिषदेला पाठवायचं, जिल्हा परिषदेने ते राज्य सरकारकडे पाठवून केंद्राकडे पाठवून त्याचा निधी जमा करायचा. याच्या कामाचं श्रेय तुम्ही घेणार. पाणी योजना मी केल्या, पाणी योजना मी केल्या, आयजे जेव्हा बायजी उदार, अशातला हा प्रकार आहे. विकास कामांच्या बाबतीत म्हणजे तळेगावमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मग 2 वर्षामध्ये तुम्ही आमदार झाल्यानंतर तळेगावचे निधी शासनाचे येणारे का थांबवले? का त्या ठिकाणी कामं होऊ दिली नाहीत? का मुख्याधिकारी तुम्ही जाणीवपूर्वक 1.5 वर्ष तळेगाव नगरपालिकेला दिला नाही? कारण कामं झाली तर भारतीय जनता पक्षाचा बोलबाला होईल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कामं होऊ दिली नाहीत. आणि आता मुख्याधिकारी आल्यानंतर कामाची सुरुवात झाली. भुयारी गटर योजना, पाण्याची नवीन योजना, याच्या संदर्भात खोदाई झाली. तर ही खोदाई मग तुम्हीच सांगायचं लोकांना, बघा रस्ते खोदून ठेवले. आणि म्हणून ही डबल खेळायचं काम आमदार साहेब तुम्ही करू नका. आणि या तळेगाव शहराच्या जनतेला निवडणुकीच्या तोंडावरती मग सांगायचं की बघा कसे रस्ते खोदून लोकांना त्रास दिला जातोय. मला एक प्रश्न करायचा आहे की हा भुयारी गटर योजनेचा कॉन्ट्रॅक्टर आणि पाणी योजनेचा कॉन्ट्रॅक्टर हा कोणी दिला? कोणाचा आहे तो? आणि कोणाच्या म्हणण्यानुसार तो काम करतोय? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असल्यापासूनचा हा विषय आहे. त्याच्यामुळं लोकांना नाहक त्रास देण्याचं काम भारतीय जनता पक्ष नाही, भारतीय जनता पक्षाच्या आडून तुम्ही करता आहात असा जाहीर आरोप या निमित्ताने माझा तुमच्यावरती आहे. मावळातील MIDC मध्ये जाणाऱ्या जमिनी की ज्याच्यामध्ये निगड्या आणि कलाटच्या जमिनी या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी MIDC होत नाहीये किंवा तिथल्या शेतकऱ्यांना त्या संदर्भातले पैसे मिळत नाहीत. आमदारांनी सांगितलं की तिथला इको सेन्सिटिव्ह झोन उठवण्याच्या संदर्भामध्ये मी प्रस्ताव पाठवला. राज्य शासनाकडून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव 25 डिसेंबरलाच गेला आहे आमदार साहेब. आणि हा तुम्ही नाही, हा फॉरेस्ट विभागाने पाठवलेला आहे. हे जरा हे पण जनतेला सांगा. आणि त्याच्यात तुम्ही खूप चांगलं काम केलं. तुम्ही सांगितलं की जमिनी विकू नका, एजंट तुमच्याकडे येतील, एजंटचा सुळसुळाट झाला आहे वगैरे वगैरे. मोठं भाषण केलं तुम्ही परवाच्या पत्रकार परिषदेत. आमदार साहेब हे पेयजल योजनेचे नाव होते. तुम्ही आमदार झाल्यानंतर मी परत सांगतो, मला तुमच्या वैयक्तिक लेवलमध्ये यायचं नाही. तुम्ही काय काम धंदा करताय काय नाही करत हा तुमचा विषय आहे.
तुमचे वडील शंकरभाऊ शेळके यांनी व्यवसाय चालू केले. बिचाऱ्यांनी खूप कष्टातून, माझा जवळचा नातेवाईक आहे, खूप कष्टातून तुम्ही व्यवसाय उभारलेले आहेत. त्या व्यवसायाच्या बाबतीत आणि तुमच्या खाजगी जीवनाच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही. पण राजकारणाचा विषय धरून ज्या वेळेला काही विषय होतात ते या ठिकाणी तुम्हाला आरसा दाखवणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो की तुम्ही भाषणं चांगली देता, एजंटांना जमीन विकू नका, अमकं करू नका, फलानं करू नका. तुम्ही आमदार झाल्यानंतर कोणत्या गावात कुणाकडून किती गट नंबरची किती जमीन विकत घेतली? 6 गट आंबळे, 2 गट निगडे. मला तुमच्या यादी आहे माझ्याकडं, किती नंबरचं डॉक्युमेंट झालं वगैरे काय. तो तुमचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायात तुम्ही कितीने जमिनी घेता, काय करता, हे मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. मी तुमच्या वैयक्तिक लेवलला येणार नाही. पण एका बाजूला तुम्ही सांगता की एजंटांना देऊ नका, अमकं करू नका, फलानं करू नका. मग यात कोण एजंट होते? मग तुमच्या कथने आणि करणीमध्ये फरक आहे, हे मला फक्त सांगायचं आहे. तुम्ही काय व्यवसाय करावा, काय धंदा करावा, हा तुमचा विषय आहे. तुम्ही चांगले पैसे कमवावेत अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मला अधिक काय बोलायचं नाही. शेळाटणी इथली टेकडी होती मोठी, त्याच्यासमोर एका प्रायव्हेट मालकाचा प्लॉट होता. ही टेकडी एका रात्रीतून खोदली, कुणाचे डंपर होते आणि ते समोरच्या पार्टीच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते टाकलं गेलं मटेरियल. कोणती परवानगी शासनाची घेतली? किती रॉयल्टी त्या निमित्ताने भरली? या बाबतीत तिथल्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना अर्ज केलेले आहेत. ते अर्ज माझ्याकडे आहेत की अशा अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. सत्तेचा गैरवापर, काय ॲक्शन झालेलं नाही याच्यावरती, का तिथली टेकडी फोडली गेली, या प्रत्येक पेपर तुम्ही मागाल त्यावेळेला मी तुम्हाला द्यायला तयार आहे. MIDCचा विषय झाला आहे, टोल नाक्याच्या संदर्भातला विषय. मावळ तालुक्यात एक्सप्रेस हायवेचा टोल सोडा, पण हा जो जुना आपला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे, सोमटणे आणि वरसुली 2 ठिकाणी टोल वसुली केली जाते. भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला बाळाभाऊ भिगडे आमदार होते, त्या काळात मावळ तालुक्यातल्या कोणत्याही नागरिकाला जर सोमटण्यापासून टोल पास करायचा असेल किंवा वरसुलीचा टोल पास करायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला फ्री एंट्री होती. मग 2 वर्षात असं काय झालं? आता तुम्हालाही सगळ्यांना अनुभव येत असेल की वडगावच्या अलीकडचा माणूस जर पलीकडे गेला तर त्याला त्या ठिकाणी टोल मागितला जातो, आणि कामशेतच्या वरचा माणूस जर खाली आला तर त्याला सोमटण्याला टोल मागितला जातो. कोण चालवतात ही टोलची दुकानं? कोण चालवतात? आणि मावळातल्या नागरिकांना नाहक त्रास का दिला जातो? हा या निमित्ताने माझा त्यांना सवाल आहे. विकास केला, मोठा बडेजाव ढोल पिटला. मावळ तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये सलग 5 किलोमीटरचा रस्ता मी केला, डांबरीकरण माझ्या निधीतून केला किंवा मी मंजूर करून घेतला आणि मी केला. सलग 5 किलोमीटरचा एक तरी रस्ता आमदार साहेब तुम्ही दाखवा, एक तरी रस्ता दाखवा. नाही दाखवता येणार. पाहुणा पुनर्वसनातल्या गावांच्या मंजूरीसाठी केलेला निधी बाळा भिगडे यांनी, पाहुणा धरण 1972 साली झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या प्रत्येक पुनर्वसनातले जी गावं आहेत या गावांना प्रत्येकी 1 कोटी रुपये विकास कामांसाठी निधी बाळा भिगडे यांनी त्या ठिकाणी मंजूर करून आणला. तर मी फक्त गावांची नावं तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथली विस्थापित झालेली लोक कुठं कुठे गेली. इंदोरी, डोंगरगाव, टाके बुद्रुक, ठाकूरसाई, जवळ नंबर 1, 2, 3, तळेगाव, दाभाडे, गेवंडापटी, कादव, आंबेगाव, त्याच्यानंतर भुशी, गेवंडे, येळसे, शिवती वसत, कोळेचापेसर, चावसर, सोमटणे, तिकोना, शिंदगाव, नवला कुंभरे या गावांमध्ये प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा निधी बाळाभाऊंनी त्या ठिकाणी मंजूर केला. त्या ठिकाणी तुमच्या शासनाने आल्यानंतर त्याला स्थगिती दिली. हे स्थगितीचं पत्र या ठिकाणी.
ही स्थगिती उठवण्यासाठी आमदार साहेब तुम्ही काय प्रयत्न केला? ही स्थगिती उठवली का? या स्थगितीच्या बाबतीत कधी सभागृहात आवाज काढला? नाही काढलेला. या लोकांना मोबदल्यात अद्यापही जमिनी दिल्या गेलेल्या नाहीत. तुम्ही तर मोठी घोषणा केली तिकडे पाणी पूजनाला जाताना की या लोकांचा जर जमिनीच्या पुनर्वासनाचा प्रश्न मी सोडवला नाही, त्यांना जर जमिनी मी मिळवून दिल्या नाही, 1300 खाती आहेत त्याच्यामध्ये, 1300 लोकांची खाती, 1300 लोकांना त्या ठिकाणी परतावा मिळणं गरजेचं आहे, तर मी पुन्हा जलपूजनाला येणार नाही, अशा प्रकारची घोषणा केली. त्याचं काय झालं? का नाही मिळाला अद्याप? काय मिळाला नाही? आणि नंतर मग त्यांना कळलं की आपण देऊ शकत नाही, मग त्या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलन, सत्ताधारी पक्षाचं आमदार आंदोलन. अरे तुमच्याकडे सत्ता आहे, जर तुम्ही विरोध असेल आम्ही मान्य केलं असतं, सत्ताधारी तुमचे ऐकत नाहीत. पण तुम्ही सत्तेत आहात, अजितदादांच्या गळ्यातले ताईत आहात, का प्रश्न सोडवला नाही? का फक्त जनतेच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करता? अशा प्रकारचं काम आमदार साहेब आपल्याकडून चाललंय. मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये तळेगाव चाकण रस्त्याचं भूमिपूजन थाटात केलं. शुभम कॉम्प्लेक्सच्या समोर साईड पट्ट्या करायच्या, साईड पट्ट्या खोदून ठेवल्या. साईड पट्ट्या खोदल्यानंतर त्या ठिकाणी 2 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे अपघाताने, कित्येक नागरिक जखमी झालेले आहेत. काय झालं त्या कामाचं पुढं? अद्यापही तसंच, काही काम पूर्ण झालं नाही, फक्त भूमिपूजन थाटात. आमदार साहेब, तुम्हाला एक आठवतं का की इलेक्शनच्या प्रचारामध्ये तुम्ही भाषणं करायचे, बाळा भेगडे फक्त निधी मंजूर मंजूर फोड नारळ, मंजूर फोड नारळ, असं काम करतात. तुमचं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? तुम्ही सुद्धा निधी मंजुरीचीच भाषा आहे ना. कोणता निधी आला आणि काम पूर्णत्वास गेले? पण लोकांना सांगायचं ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. अशा प्रकारचा विषय आपला चाललाय. इलेक्शनच्या काळात तुम्ही सांगितलं की 25,000 तरुणांना आम्ही नोकऱ्या देऊ. 25,000 तरुणांना 2 वर्ष झाली. 10,000 तरुण तर व्हायला पाहिजे होते ना. कुठे 10,000ची लिस्ट? कुठे 10,000 तरुणांचा रोजगार? 50,000 महिलांना शिवर क्लासच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून देऊ. 2 वर्षाच्या हिशोबाने 20,000 होतात. 20,000 महिलांना स्वयंरोजगार मिळाला का? कोविडचा काळ आहे, सगळ्याच गोष्टीची प्रश्नोत्तर आम्हाला तुम्हाला करायचे नाहीत, पण तुम्ही आमच्यावरती वेळ आणताही बोलायची. आणि म्हणून तेही तुम्ही या निमित्ताने सांगितलं पाहिजे. विकासावरती खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारता. आभासी विकास, विकासाचे इमले बांधून दाखवू नका हवेत, प्रत्यक्ष विकास दाखवा. और जो माणूस विकास करतोय, नितीन मराठे नावाचा आपला जिल्हा परिषद सदस्य आहे. नितीन मराठे त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये जाऊन निधी आणतो, वेगवेगळ्या भागात खर्च करतो, म्हणून त्याला निधी मिळू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना कोण भेटलं? त्याला निधी मिळू नये म्हणून बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काका काकडे यांना कोण भेटलं? नितीन मराठेंना निधी देऊ नका का? तो त्याच्या घरी राहणार होता. मावळच्या विकासाकरता जर कुणी निधी देत असेल तर तो कुणी आणू, कुणाच्याही कोंबड्याने होऊ दे, पण पाठ होऊ दे ना, येऊ दे ना विकास निधी. मग का रोखला जातो हे सांगा. माझ्याकडे एका माझ्या मित्राने मला फोन केला, जो प्रमोद काका काकडेंचा पार्टनर पण आहे, पार्टनर आहे आणि त्यांच्या जवळचा मित्र आहे, तसा तो माझाही मित्र आहे. त्यांनी एक दिवस मला फोन केला आणि फोन करून सांगितलं, मी मुद्दाम ही क्लिप तुमच्या पुढे ऐकवणार आहे. तो त्यांचा मित्र आहे, माझाही मित्र आहे, त्यांनी मला फोन केला म्हणून या निमित्ताने ही तुम्हाला क्लिप मी ऐकवणार आहे. तुमचा जो आमदार आहे मानला असता आणि तो काय बोलला सर माहिती का काकांना, की त्या नितीन मराठचं एक पण काम नाही करायचं. होय का? हा विषय मला कळला. नितीनला घेतला बोलून ताबडतोब मग काका म्हटलं यायचं आणि गणेश धानवीची कामं पट्टापट्टा गणेश धानवीला एवढी कामं दिली काकांनी. हो बरोबर. कारण मग काकाचा संबंध घरगुती एकदम. हो आज नाही 18 वर्षापासून. हो तर काकांना पण ते पटले काकडे आहेत. हो त्याला त्याची वेळ पोटले काकडे किती मोठे लोक आहेत ते मोठे 100%. हे काकडे
पवारांना कोण नरेंद्र काकडे बनवलं अशी म्हण आहे. 100 एका डोक्यात येडे जाणे अक्षरशः. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यावेळी तहसीलदाराकडे बसवतो मी, मित्र आहे माझा तो आपल्याला तहसीलदार पण अक्षरशः होय ना. मीटरच ना 100% मीटर म्हणजे आपल्या पुढचं मला ऐकवायचं नाही काय विषय. पण नितीन मराठे सारख्या कार्यकर्त्याला का रोखला जातो? काय त्यांनी निधी आणला तर काय त्याच्या तुमच्या धुळीत धोंडा आहे? भाजपच्या कार्यकर्त्यांना मी तुम्हाला मगाशी सांगितले की कशा पद्धतीने त्रास दिला जातोय. सोशल मीडियावरती चुकीच्या पोस्ट केल्यात म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलावून घेणं, त्यांना दिवसभर बसवणं, त्यांना त्रास देणं. एखाद्याच्या हॉटेलमध्ये वडा, मग काय सांगितलं मी तुम्हाला, वडा तळायचा का समोसा तळायचा हे पण पोलिसांनी ठरवायचं. सत्तेच्या माध्यमातून हा त्रास तुम्ही लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देताय. कार्यकर्त्यांना अटक करायला लावताय. करा, चुकीचं काम करत असेल तर करा. आमच्या कार्यकर्त्याला धाकदपटशा त्रास देऊन तुम्ही किती त्रास द्या, आमचा कार्यकर्ता भक्कम आहे. ठीक आहे, सत्ता आमची नाही आहे आज, पण सत्ता येणारच नाही असं नाही. आणि म्हणून माझं या तुमच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे. मला माहिती आहे तुम्ही परेशान आहात सगळे, तुम्हाला सातत्याने फोन येत आहेत, याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. पण चुकीचं काम कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने करू नये. मग जर तुम्ही चुकीचं काम करणाऱ्यांना खरंच शिक्षा करणार असाल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे किती स्टेटमेंट आणि किती पोस्ट तुम्हाला दाखवू की ज्या अनेकांच्या, म्हणजे बाळा भिगडेंच्या वैयक्तिक जीवनापासून तर फार मोदीजी फडणवीसांना त्यांच्या बायकोवरून काय काय ट्रोल केलं जातं, काय काय बोललं जातं. मग त्या कार्यकर्त्यांची सुद्धा अटक घडवा ना कधीतरी आमदार साहेब. त्यांनाही सूचना द्या. मी माझ्या कार्यकर्त्यांना जाहीर कानपिचक्याने सूचना दिल्या. त्या दिवशी तुम्ही पत्रकारांनी कोणीतरी प्रश्न विचारला की गणेश भेगडेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? तुमचा प्रश्न राहिला एका बाजूला, यांचं उत्तर तिसऱ्याच बाजूला. म्हणजे तुम्हाला फक्त त्रास देण्याचंच काम या निमित्ताने करायचंय. मध्यंतरी बाळा भिगडेंकर 1400 कोटी रुपयांची कोणती कामं झाली म्हणजे मला यादी पाठवा. त्यांना आम्ही यादी दिली. ही कामं, ही GR, ही झालेली कामं, ही होत असलेली कामं, ही प्रलंबित कामं. अभ्यास करून बोलतो म्हणले मी. वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला, अजून अभ्यास झालेला नाही. कालपर्यंत लोक असं आम्हाला म्हणत होती की भारतीय जनता पक्षाची चूक झाली, आमदारकीची उमेदवारी सुनील शेळकेंना मिळायला हवी होती. आमचाही तसाच प्रकारचा समज होता की खरंच निर्णय करताना आपली कुठेतरी चूक झाली. परंतु आज हे सगळं प्रकार पाहिल्यानंतर, गेल्या 2 वर्षाचा सगळा विषय पाहिल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की आमची भूमिका अतिशय योग्य होती. आम्ही तिकीट दिलं नाही हा आमचा निर्णय अतिशय योग्य होता. जर असा आमदार आमच्या पक्षाच्या नावावरती लागला असता तर वाडेकर साहेबांनी आणि रामभाऊ माळगींनी आम्हाला कधी माफ केलं नसतं. आणि म्हणून तुमची आमदारकी तुम्हाला लकडाब आमदार साहेब, जनतेच्या विकासाची आणि चांगल्या पद्धतीची कामं करा. मी सगळं जे काय बोललो ते तुमच्यावरती राजकीय जीवनाला धरून बोललेलो आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनात आलेलो नाही. तो माझा धंदा नाही. मला माझ्या मर्यादा त्या ठिकाणी कळतायत. आणि म्हणून आजचा जो विषय आहे हा मी या ठिकाणी आज थांबवणार आहे. इतक्या पत्रकार परिषदा झाल्या, मागच्या 25 वर्षात नसतील झाल्या एवढ्या पत्रकार परिषदा आता झाल्या. शेवटी लोक सुद्धा कंटाळले असतील की काय यांच्या पत्रकार परिषदा, काय यांच्या आरोप प्रत्यारोप. शेवटी तुम्ही सगळे पत्रकार म्हणून काम करणारी मंडळी चांगल्या कामासाठी इच्छुक असतात बातम्या द्यायला. परंतु अशा प्रकारची ज्यावेळेला येते त्यावेळेला तुमच्याही मनात कुठेतरी ते डाचत असेल. आणि म्हणून माझ्या दृष्टीने आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा लोहगड उरूस प्रकरण, हे सगळा विषय आज थांबलेला आहे. यापुढं या विषयाकरता पत्रकार परिषद मी घेणार नाही, हे या ठिकाणी मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. विषय अनेक विषयांवरती मला बोलता येईल, परंतु आज ती वेळ नाही. त्यामुळं या ठिकाणी मी अधिक बोलत नाही. माझं इतकंच म्हणणं आहे, आपण याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. काही विषय असतील तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूयात.
खरं तर आता तुम्ही सांगितलं की हा विषय तुमच्यासाठी संपलेला आहे. हा खरंच चांगला निर्णय, कारण की तालुक्यामध्ये असं अनेक नागरिकांचं मत आहे की हिंदू मुस्लिम हा विषय तालुक्यात नाही. असताच का? त्या विषयावरनं सारख्या पत्रकार परिषदा घेऊन लोकांची माती भडकवली जात आहे. म्हणजे आम्ही त्याला प्रसिद्धी देतो, त्यामुळे लोक आम्हालाही नावं ठेवायला लागली होती. बरोबर. त्यामुळे हा निर्णय तुम्ही घेतला, चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. आणखी काय? सचिन भाऊ, गणेश भाऊ, विनोदी साहेब, काय नाही, मी मुद्दाम थोडंसं जास्त घेतलं किंवा बारीक बारीक विषय होते ते कुठेतरी थांबले पाहिजे ते व्यक्तिगत म्हणून, बाकी काय विषय नाही. पण लोकांच्या मनात एक येतं की ज्यावेळेस असे काही विषय निघतात त्यावेळेस हे असे मुद्दे काढले जातात. मग वेळोवेळी ज्यावेळेस असे प्रकार घडतात त्याच वेळेस त्याच्यावर ऍक्शन का नाही घेतली जात? नाही. असं आहे की इतके नाही कोणत्या विषयांवरती बोलताय तुम्ही? किंवा त्यांची दमदाटी असेल, कार्यकर्त्यांना त्रास देणं असेल, किंवा या जे आता सांगितलं जातंय त्या वेळेला त्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनला बसतो, पोलीस स्टेशनला समजून सांगतो की असा असा प्रकार होतोय, हा चुकीचा आहे, याच्या बाबतीत जर कारवाई करायची असेल तर याच्यावरती करा, त्याला समज द्या. पण दुसऱ्या बाजूला हा कार्यकर्ता असं करतोय त्यालाही समज द्या. इतकं सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जात असतो. परंतु काहींना फक्त हेच करत राहायचंय, त्याला काही इलाज नाही. तुम्ही आता एक शेवटचं वाक्य जे वापरलं, मी इथं थांबतो किंवा हे संपवतो, त्याचं मी स्वागतच करतो. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. परंतु परवा सुद्धा तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, सूचना केल्या, ते देताना तुम्ही एक आम्ही पण पत्रकारांना आणून दाखवतो असं एक थोडक्यात थोडी परत वक्तव्य होतं. त्याच्यावर त्यांनी तवणी दिली, तुम्ही आज आम्ही बसलेलोच आहे. म्हणजे आजही तुम्ही आज म्हणताय किंवा आम्ही थांबवतो, पत्राविषय पण घेणार नाही किंवा काय, हा विषय इथं संपला. परंतु असं बोलतात तुम्ही मगाशी पण सांगितले की 4 दिवसात आम्ही त्यांना आणतो. हो, ही चिथवणी होऊ शकत नाही. हा, हे असा विषय आहे की राज्यघटनेने काही अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेने अधिकार दिलेत की कुणी कुठं जाऊ शकतो, फिरू शकतो. आमदार साहेबांनी जी भाषा वापरली त्यांनी टीका करावी त्यांच्या राजकीय जीवनावरती, त्यांच्यावरती झालेली जी टीका आहे त्याला उत्तरही द्यावं. पण तुम्ही येऊनच दाखवा मावळात, तर अशा प्रकारचं चॅलेंज कुणी करता कामा नये. ते राज्यघटनेला चॅलेंज आहे आणि ते राज्यघटनेला चॅलेंज असल्यामुळं मी त्या दिवशी असं बोललो की आम्ही आणून दाखवतो. तुम्ही म्हटले असते की बाबा चला, तुम्ही रागाच्या भरात त्या दिवशी बोललो होतो, मला काय घटनेत मला माहिती की सगळ्यांना येता येतं, तसा काही विषय नाही, तर तो विषय तिकडे संपला असता. पण तुम्ही काय सांगितलं परत की नाही ना, तुम्ही आणूनच दाखवा 8 दिवसात. म्हणजे मग मी खरं तर त्या दिवशी खूप चांगला शब्द वापरला, अहंकार. तो खूप मला वाटतं सॉफिस्टिकेटेड शब्द आहे. तो माज हा शब्द तिथं चपकल लागू पडतो. त्याच्यामुळं ते कायद्याला किंवा राज्यघटनेच्या याला धरून तुम्ही आव्हान करताय म्हणून आम्ही त्यातलं आव्हान स्वीकारतोय. आम्हालाही काय शेवटी बघा, तालुक्यात ते आल्यानंतर वादविवाद व्हावेत किंवा अजून काय त्यातून नको ते निघू नये अशीच आमची अपेक्षा आहे. पण तुम्ही आणायचंच नाही, हा पण तुमचा अट्टास योग्य नाही. त्याच्यामुळं ती आरसा दाखवण्या भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे.